नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्री जालिंदर सातपुते सर, महाराणी ताराबाई कन्या विद्यालय केडगाव, आपणा सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण स्टँडर्ड 5 मॅथमॅटिक्स मधील चॅप्टर नंबर 5 जो आहे त्याचं नाव आहे फ्रॅक्शन्स, या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला फ्रॅक्शन्स कशाला म्हणायचं आहे या संदर्भाने आपण माहिती समजून घेणार आहोत। फ्रॅक्शन्स मीन्स इनकम्प्लीट नंबर्स, अपूर्ण संख्यांना फ्रॅक्शन्स असं म्हणतात, ज्याला आपण मराठीतनं अपूर्णांक असे म्हणू शकतो। द नंबर विथ न्यूमरेटर्स, न्यूमरेटरला मराठीमधून अंश असं म्हणतात, अँड डिनोमिनेटर ज्याला छेद असं म्हणतात, इज कॉल्ड ॲज फ्रॅक्शन। ज्या नंबरला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर असतो असा नंबर म्हणजे फ्रॅक्शन। फ्रॅक्शन इज इनकम्प्लीट नंबर, फ्रॅक्शन ही अपूर्ण संख्या असते। कंप्लीट नंबर जसा आपण वाचतो त्या पद्धतीने हा जो काही फ्रॅक्शन आहे तो आपल्याला वाचता येत नाही। त्याचं रीडिंग करण्यासाठी थोडीशी वेगळी मेथड जी आहे ती आपण या ठिकाणी मागच्या वर्गात पाहिलेली आहे, तरी पुन्हा एकदा आपण 1-2 उदाहरणांनी ती समजून घेऊ। एक्झाम्पल नंबर 1 दिलेलं आहे पहा, इथे मी वर न्यूमरेटरमध्ये 10 लिहिलेले आहेत आणि खाली डिनोमिनेटरमध्ये मी 15 लिहिलेले आहेत। वर जी संख्या आपण लिहितो त्याला न्यूमरेटर म्हणायचं आहे आणि खाली जी संख्या आपण लिहितो त्याला डिनोमिनेटर असं म्हणायचं आहे। याचं रीडिंग करत असताना आपल्याला 10/15 आधी न्यूमरेटरचा उल्लेख करायचा आहे, त्यानंतर अपॉन शब्द त्या ठिकाणी आपण उच्चारणार आहोत आणि नंतर खालची संख्या आपण उच्चारायची आहे, म्हणजे 10/15 किंवा यालाच तुम्ही 10/15 असं सुद्धा म्हणू शकता। दोन पद्धतीने आपण त्याचं रीडिंग करू शकतो, जे आपल्याला सोपं वाटेल, जे योग्य वाटेल ते आपण लक्षात घ्यायचं आहे। नंबर 2, 5 हा न्यूमरेटर आहे आणि 7 हा डिनोमिनेटर आहे। न्यूमरेटर रेषेच्या वर लिहिली जाणारी संख्या, डिनोमिनेटर रेषेच्या खाली लिहिली जाणारी संख्या। मग याचं रीडिंग आपण कसं करायचं, तर याचं रीडिंग करायचं आहे 5/7 और 5/7। दोन पद्धतीने आपल्याला अशा हा जो फ्रॅक्शन आहे तो वाचता येतो। त्याचं वाचन करण्यासाठी या दोनपैकी योग्य ती पद्धत जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही वापरायची आहे। नेक्स्ट टॉपिक जो याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे तो आहे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन। इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनमध्ये दोन शब्द आहेत पहा, इक्वल आणि व्हॅल्यू। इक्वल म्हणजे समान आणि व्हॅल्यू म्हणजे किंमत, ज्यांची किंमत समान आहे असे दोन फ्रॅक्शन्स म्हणजे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स। दिसायला ते वेगवेगळे असतील, त्याचे न्यूमरेटर्स डिनोमिनेटर्स हे वेगवेगळे दिसतील, परंतु त्यांची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल आहे। फॉर एक्झाम्पल, these 2 pens, one is red and other is blue. दिसायला आपल्याला हे दोन पेन जे आहेत ते डिफरंट वाटतात, वेगवेगळे वाटतात, परंतु याची पण व्हॅल्यू 2 रुपीज आहे आणि याची पण व्हॅल्यू 2 रुपीज आहे। त्यामुळे हे दोन जे पेन माझ्या हातामध्ये दिसत आहेत हे कसे आहेत, इक्विव्हॅलंट आहेत, इक्वल व्हॅल्यू असणारे आहेत, पण ते दिसायला वेगळे आहेत आणि वेगळ्या रंगाचे आहेत, पण त्यांची किंमत सारखी आहे, म्हणून हे इक्विव्हॅलंट पेन झाले। तर अशा पद्धतीने इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन जे आहे ते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण कसे तयार करू शकतो किंवा त्याची संकल्पना जी आहे ती आधी आपण समजून घेणार आहोत। कोणतीही नवीन संकल्पना नीट समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं, कारण ती जर नीट नाही समजली तर त्याच्यावर आधारित असणारे पुढचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला अवघड जातात। म्हणून आपण इथे सोपी गोष्ट लक्षात घ्यायची आहे, याच्या नावातच त्याचं अर्थ दडलेला आहे, इक्वल व्हॅल्यू असलेले फ्रॅक्शन म्हणजे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन। इक्विव्हॅलंट शब्दामध्ये इक्वल आणि व्हॅल्यू असे दोन शब्द लपलेले आहेत। फ्रॅक्शन्स ऑफ इक्वल व्हॅल्यूज आर कॉल्ड ॲज इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स, अशी डेफिनेशन आपल्याला याची करता येईल। आता हे आपण समजून घेऊयात पहा। एक्झाम्पल नंबर 1 इथं मी दिलेला आहे। सपोज दिस इज अ भाकरी, ही एक भाकर आहे आणि ही सारखी 2 भागामध्ये तोडून आपण घेतलेली आहे।
दोन तुकडे त्या भाकरीचे केलेले आहेत. एक रेड कलरने मी रंगवून दाखवलेला आहे. मग रेड कलरने रंगवलेला जो काही पार्ट आहे, म्हणजे शेडेड पोर्शन जो आहे, शेडेड पार्ट म्हणू आपण त्याला, रंगवलेला भाग जो आहे तो आपल्याला फ्रॅक्शनच्या रूपात कसा लिहिता येईल. आपण एखाद्या आकृतीचे जितके समान भाग करतो ती संख्या आपण त्या फ्रॅक्शनच्या डिनोमिनेटरमध्ये लिहित असतो. म्हणजे सध्या तुम्हाला इथे 2 भाग केलेले असल्यामुळे त्याचा डिनोमिनेटर हा 2 आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. 2 हा त्याचा डिनोमिनेटर होईल, कारण आकृतीचे जितके इक्वल पार्ट आपण बनवलेले असतात ती संख्या खाली म्हणजे डिनोमिनेटरमध्ये लिहायची असते. आणि यापैकी शेडेड म्हणजे रंगवला किती, तर एक भाग रंगवलेला आहे, तर तो नंबर 1 जो आहे तो आपल्याला 1 पार्ट रंगवलेला असल्यामुळे 1 आपण वर लिहिला आहे. म्हणजे हा शेडेड पोर्शन आपण 1/2 किंवा 1/2 अशा पद्धतीच्या फ्रॅक्शनच्या रूपाने दाखवू शकतो. सध्या या फिगरमध्ये रंगवलेला भाग शेडेड पार्ट हा किती आहे, 1/2. 1/2 इज अ फ्रॅक्शन. कंप्लीट पूर्ण आकृती आपण रंगवलेली नाहीये पहा, त्यामुळे हा अपूर्ण भाग आहे, अर्धाच भाग आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय पहा, की समजा हीच जी तुमची भाकरी आहे याचे आपण आणखी सारखे जर भाग केले, मी आता याचे आडवी रेषा मारून भाग करतोय पहा. आता तुम्हाला दिसेल की ह्या भाकरीचे एकूण 4 पार्ट बनलेले आहेत. आणि मग आपल्याला यावरनं एक त्याचा नवीन फ्रॅक्शन लिहिता येणार आहे. याचा न्यू फ्रॅक्शन कसा होईल, हा पहिला फ्रॅक्शन होता, आपण त्याच्यामध्ये कोणताही चेंजेस केलेला नाही, अशा स्थितीतला पहिला फ्रॅक्शन 1/2 मिळालेला आहे. आता मी आडवी रेषा मारल्यामुळे या भाकरीचे समान भाग किती झाले, हाऊ मेनी इक्वल पार्ट्स आर देअर, 1 2 3 अँड 4. मग याचा फ्रॅक्शन लिहिताना आपल्याला डिनोमिनेटरमध्ये 4 लिहावे लागतील. ओके. आणि आता रंगवलेले तुम्हाला किती दिसतात, रंगवलेले शेडेड पार्ट, तर 1 आणि 2 दिसतात, त्यामुळे त्याचा न्यूमरेटर होईल 2. म्हणजे नवीन फ्रॅक्शन आपल्याला इथे मिळाला 2/4. 2/4 तुम्हाला रंगवलेला लाल भाग दाखवते, बरोबर. आणि 1/2 हा फ्रॅक्शन सुद्धा लाल भागच दाखवतोय. म्हणजे या लाल भागाची किंमत 1/2 आहे आणि याच लाल भागाची किंमत 2/4 सुद्धा आहे. म्हणजे त्यांची जी किंमत आहे ती सारखीच आहे, ती चेंज नाही झालेली. लाल भाग आकृतीमध्ये वाढला नाही किंवा कमी पण नाही झाला, तो आहे तसाच आहे. मग लाल भाग हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने 2 फ्रॅक्शनच्या रूपाने इथे दाखवलेला आहे. याचा अर्थ काय, तर 1/2 ने जेवढा भाग व्यापलेला आहे तेवढाच भाग 2/4 ने व्यापलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल, देअरफॉर वी कॅन से दॅट 1/2 इज इक्वल टू 2/4. जेवढी व्हॅल्यू 1/2 ची आहे तेवढीच व्हॅल्यू कोणाची येणार आहे, 2/4 ची येणार आहे. आणि म्हणून हे 2 फ्रॅक्शन इक्वल झालेले आहेत, दोघांच्या मध्ये इक्वल टू चं चिन्ह घातलेलं आहे पहा. 1/2 इज इक्वल टू 2/4. इक्वल व्हॅल्यू असलेले 2 वेगवेगळे फ्रॅक्शन आपल्याला इथे मिळालेत. दिसायला वेगळे आहेत ते, परंतु त्यांची व्हॅल्यू म्हणजे हा रंगवलेला भाग इक्वल आहे. अशा पद्धतीने इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. अजून एक उदाहरण पहा. सपोज दिस इज अ कॅडबरी. आपण खायचे पदार्थ लक्षात ठेवू, कारण खायचं आपल्याला आवडतं जास्त आणि म्हणून त्या संदर्भाने आपण उदाहरण लक्षात ठेवू शकतो पटकन. दिस इज अ कॅडबरी अँड 2 पार्ट्स आर कलर इन रेड कलर. 2 भाग मी लाल रंगाने त्याचे रंगवलेले आहेत. मग इथे हा जो काही शेडेड पोर्शन आहे तो शेडेड पोर्शन आपल्याला शेडेड पार्ट कसा फ्रॅक्शनने दाखवता येईल. किती भाग आकृतीचे केलेले आहेत आपण काउंट करू, 1 2 3 4 5. म्हणजे आपल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर येईल 5 आणि त्यापैकी किती भाग रंगवलेले आहेत 1 आणि 2, म्हणून याचा न्यूमरेटर येईल 2. 2/5. शेडेड पोर्शन, शेडेड पार्ट इज 2/5. नाऊ आता मी काय करतोय पहा, याच्या मिडलला बरोबर एक
सारखी रेषा मारून याचे पुन्हा आणखी जास्त भाग बनवत आहे. म्हणजे सुरुवातीला भाग कमी होते, आता भाग वाढलेले आहेत आणि सगळे इक्वल दिसतात. आपल्याला सगळे भाग इक्वल करायचे तरच त्याचा फ्रॅक्शन लिहिता येत असतो. मग आता आडवी रेषा मारल्यानंतर नवीन फ्रॅक्शन तुम्हाला तिथे मिळणार आहे. कोणता फ्रॅक्शन मिळणार आहे बघा, विचार करा. आता तुम्ही आकृतीचे किती इक्वल पार्ट्स आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ही संख्या आपल्याला लिहायची डिनोमिनेटरमध्ये खाली डिनोमिनेटर. आणि याच्यापैकी आता किती रंगवलेले, आपण फक्त रंगवलेल्या भागाचा विचार करतोय लाल रंगात, तर असे किती पार्ट आहेत 1 2 3 4, तर ती संख्या आपल्याला लिहायची आहे न्यूमेरेटरमध्ये. 2/5 ने जेवढा भाग दाखवलेला आहे तेवढाच भाग 4/10 ने पण दाखवलेला आहे. म्हणजे ती जागा कमी झाली किंवा वाढली असं काहीच नाही, फक्त त्याचे तुकडे आपण वाढवलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने लाल रंगाने रंगवलेला भाग ही त्याची जर व्हॅल्यू आपण समजली तर जेवढी व्हॅल्यू 2/5 ची आहे तेवढीच व्हॅल्यू 4/10 ची सुद्धा आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल 2/5 इज इक्वल टू 4/10. म्हणजे हे जे दोन फ्रॅक्शन आहेत हे दोन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत. दिसायला वेगळे परंतु व्हॅल्यू त्याची मात्र अगदी सारखी आहे. अशा रीतीने हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन जो टॉपिक आहे तो आपण लक्षात घ्यायचा आहे. असे फ्रॅक्शन असतात की जे दिसायला वेगवेगळे दिसतील परंतु त्यांची जी काही व्हॅल्यू आहे, त्यांची जी काही किंमत आहे ती मात्र सारखीच असणार आहे. मग असे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कशा प्रकारे मिळवायचे, हाऊ टू ऑब्टेन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स, हा एक भाग इथे आपण समजून घेऊ. ऑब्टेनिंग इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स, ऑब्टेन करणे म्हणजे मिळवणे, मिळवायचे आहेत. वी कॅन गेट इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स बाय 2 मेथड्स. दोन पद्धतीने, दोन क्रिया करून आपल्याला हे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळवता येतात. फर्स्ट इज मल्टिप्लाइंग टू न्यूमेरेटर अँड डिनोमिनेटर बाय सेम नंबर. फ्रॅक्शनचा न्यूमेरेटर आणि डिनोमिनेटरला आपण जर एकाच नंबरने, सेम नंबर म्हटलं, एकाच नंबरने मल्टिप्लाय केलं तर नवीन जो फ्रॅक्शन तयार होणार आहे तो त्या पहिल्या फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असणार आहे. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला या संदर्भाने नोट जी आहे ती दिलेली आहे की इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कशा रीतीने बनवतात ते इथे आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला पेज नंबर 22 वर सांगितलेलं आहे की हाऊ टू ऑब्टेन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. नाउ लुक ॲट दिस. When the numerator and denominator of a fraction are multiplied by the same non-zero number. Non-zero number म्हणजे झिरो नसलेल्या संख्येने मल्टिप्लाय करायचे न्यूमेरेटरला आणि डिनोमिनेटरला. Then we get a fraction that is equivalent to the given fraction. झिरो नसलेल्या संख्येने न्यूमेरेटरला आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला नवीन फ्रॅक्शन जो मिळतो तो पहिल्या फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतो. किंवा दुसरी जी मेथड आहे त्यामध्ये आपल्याला डिव्हाइड करायचं आहे. पहिल्या मेथडमध्ये आपण न्यूमेरेटरला आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहोत कोणत्याही एकाच संख्येने. तसंच दुसऱ्या मेथडमध्ये आपण न्यूमेरेटरला आणि डिनोमिनेटरला कोणत्याही एकाच संख्येने डिव्हाइड करणार आहोत. म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन अशा दोन क्रिया करून दिलेल्या फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण फाइंड आउट करू शकतो किंवा मिळवू शकतो. इफ द न्यूमेरेटर अँड डिनोमिनेटर हॅव अ कॉमन डिव्हिजर देन द फ्रॅक्शन वी गेट ऑन डिव्हायडिंग देम बाय दॅट डिव्हिजर इज इक्विव्हॅलंट टू द गिव्हन फ्रॅक्शन. न्यूमेरेटर आणि डिनोमिनेटरचा एक कॉमन डिव्हिजर असेल. कॉमन डिव्हिजर याचा अर्थ होतो की त्याने दोघांनाही भाग गेला पाहिजे. म्हणजे न्यूमेरेटर मधल्या संख्येलाही भाग गेला पाहिजे आणि डिनोमिनेटर मधल्या संख्येलाही भाग गेला पाहिजे एकाच संख्येने. ज्याने भाग जातो त्याला आपण डिव्हिजर असं म्हणतो, ज्याने भागतो त्या संख्येला आपण डिव्हिजर म्हणतो. तर एकाच संख्येने दोघांनाही जर भाग जात असेल तर न्यूमेरेटर आणि डिनोमिनेटरला आपण भाग दिल्यानंतर जो नवीन फ्रॅक्शन मिळणार आहे तो त्या पहिल्या फ्रॅक्शनचा
इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असणार आहे। अशा पद्धतीचं या ठिकाणी जे रूल आपल्याला दिलेले आहेत आपल्या पुस्तकामध्ये त्याच्यावर आधारित इथे आपण एक दोन उदाहरणे नीट समजून घेऊ म्हणजे आणखी कळतील पहा आपल्याला ते रूल्स। तर इथे पहिली जी क्रिया दिलेली आहे तुम्हाला की मेथड 1 जी आहे मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला दिलेल्या फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळवता येतो। फाइंड द टू इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन ऑफ 2/5। 2/5 चे आपल्याला दोन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन जे आहेत ते लिहायला सांगितलेले आहेत। तर हे आपण कसे लिहिता येतील याचा विचार करूयात। 2/5 हा जो नंबर आहे फ्रॅक्शन आहे याचा नवीन फ्रॅक्शन आपल्याला मिळवायचा आहे। तर त्यासाठी दोघांनाही न्यूमरेटर 2 डिनोमिनेटर 5 या दोघांनाही एका कोणत्याही संख्येने आपण मल्टिप्लाय करू। सपोज 3 हा नंबर आपण घेऊ। 3 ने मी न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलंय आणि डिनोमिनेटरलाही मल्टिप्लाय। इथे ही गोष्ट अगदी महत्त्वाची आहे, ज्या नंबरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय कराल त्याच नंबरने डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे। वेगवेगळ्या नंबरने मल्टिप्लाय केल्यास इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळणार नाही। आणि मग याचं मल्टिप्लिकेशन करू आपण। 2 3 6 होतील आणि 5 3 15 होतील। म्हणजे हा जो फ्रॅक्शन मिळाला आहे 6/15 याची व्हॅल्यू 2/5 इतकीच आहे। त्यामुळे आपण त्याला 2/5 इज इक्वल टू 6/15 असं म्हणू शकतो। म्हणजे पहिला फ्रॅक्शन तुम्हाला याचा इक्विव्हॅलंट मिळेल 6/15। दुसरा फ्रॅक्शन मला मिळवायचा आहे तर तोच मूळ फ्रॅक्शन 2/5 आपण घेऊ आणि आता त्याला मल्टिप्लाय करणारी संख्या इथे बदलू। 5 ने मल्टिप्लाय करू आपण वरती, न्यूमरेटरलाही 5 ने मल्टिप्लाय करू आणि डिनोमिनेटरलाही 5 ने मल्टिप्लाय करू। मग असं केल्यानंतर आपल्याला कोणता नवीन फ्रॅक्शन मिळेल 2 5 10 अँड 5 5 25। तर हा जो नवीन फ्रॅक्शन मिळालेला आहे 10/25 हा 2/5 इतकाच आहे। त्याची व्हॅल्यू सेम आहे, फक्त दिसायला तो वेगळा आहे। त्यामुळे आपण त्याला इक्वल टू मांडून इथे या पद्धतीने लिहू शकतो। 2/5 इज इक्वल टू 6/15 इज इक्वल टू 10/25। हे तिन्ही फ्रॅक्शन एकमेकाचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत। तिन्ही फ्रॅक्शनची किंमत सारखीच आहे म्हणून या तिघांच्या मध्ये इक्वल टूचं चिन्ह आपण देतो। इक्वल टूचं चिन्ह कुठेही दिलं जात नाही पहा, जेव्हा दोन बाजू त्याच्या इक्वल असतात तेव्हा त्यांच्या मध्ये आपण इक्वल टूचं चिन्ह देत असतो। एक्झाम्पल नंबर 2 पहा। फाइंड टू इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स ऑफ 4/7। 4/7 चे फ्रॅक्शन लिहायचे आहेत इक्विव्हॅलंट मल्टिप्लिकेशन करून। तर मी इथे 2 ने दोघांनाही मल्टिप्लाय करतो, दोघांना म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला। तर 4 2 होतील 8 आणि 7 2 होतील 14। म्हणजे पहिला फ्रॅक्शन तुम्हाला काय मिळाला 8/14। त्यानंतर दुसरा फ्रॅक्शन मिळवायचा आहे तर 4/7 ला दुसऱ्या एका वेगळ्या संख्येने मल्टिप्लाय करू। मल्टिप्लाय करायला तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता, डिवाइड करायला मात्र कोणती संख्या चालणार नाही, कारण तिथे आपल्याला त्या दोन्ही संख्यांना भाग जात असला पाहिजे। मल्टिप्लाय आपण करू शकतो कोणतीही संख्या नॉन झिरो, म्हणजे फक्त झिरो घ्यायचं नाही। इथे का झिरो घ्यायचं नाहीये, कारण झिरो घेतल्यानंतर याचा आन्सर काय येणार आहे, झिरो येणार आहे। कोणत्याही नंबरला झिरोने मल्टिप्लाय केल्यास त्याचं प्रॉडक्ट काय असतं, झिरो असतं। त्यामुळे झिरो घ्यायचं नाही आपण, झिरो सोडून कोणती पण संख्या तुम्ही तिथे घेऊ शकता। समजा मी इथे 3 घेतले, 4 3 12 अँड 7 3 21। तर हे जे नवीन फ्रॅक्शन मिळालेत पहा 8/14 आणि 12/21 हे या 4/7 चे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत। म्हणून 4/7 इज इक्वल टू 8/14 इज इक्वल टू 12/21। हे तिन्ही फ्रॅक्शनची व्हॅल्यू इक्वल आहे। मेथड 2 जी आहे की ज्यामध्ये आपण डिव्हिजन करून उत्तर काढू शकतो। डिवाइडिंग टू न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय सेम नंबर। इथे पण आपला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एकाच नंबरने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला डिवाइड करायचं आहे। जसं इथे मल्टिप्लाय केलं आपण तसं इथे डिव्हिजन करायचे आणि नवीन फ्रॅक्शन मिळवायचं। आता एक लक्षात घ्या, एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती की आपण जेव्हा मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 4/7 ला आपण मल्टिप्लाय केलंय तर मिळणारे जे फ्रॅक्शन आहेत ते मूळ फ्रॅक्शन जो होता त्याच्यापेक्षा दिसायला मोठे दिसत आहेत पहा। त्याच्या दोन्ही व्हॅल्यू बघा, इथे 4 इथे 8 म्हणजे ही व्हॅल्यू वाढली आहे बरोबर।
इथे 12 झाली म्हणजे आणखी वाढली. म्हणजे मल्टिप्लिकेशनने मिळणारे जे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतात ते मूळ फ्रॅक्शनपेक्षा दिसायला मोठे दिसतात. त्याचा न्यूमरेटर आणि त्याचा डिनोमिनेटर हा मूळ फ्रॅक्शनमधील संख्यांपेक्षा मोठा असतो. आता डिव्हिजन केल्यावर काय होतं ते आपण पाहू. आता समजा मला 8/16 याचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळवायचे आहेत डिव्हिजन करून. तर डिव्हिजन करण्यासाठी मला विचार करायचा आहे. आता इथे थोडा विचार करावा लागणार. मल्टिप्लाय करताना विचार करायची काही आवश्यकता नाही. कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय करा, फक्त 0 घ्यायचा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. डिव्हिजन करताना मात्र विचार करावा लागेल की कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये 8 आणि 16 दोन्ही संख्या येतात. दोघांनाही कुणी भाग जातो. कोणता नंबर असा आहे की जो 8चा पण डिव्हिजर आहे आणि 16चा पण डिव्हिजर आहे. 8ला पण डिवाइड करतो तो आणि 16ला पण डिवाइड करतो. तर 2 ने आपण डिवाइड करू शकतो. पहा 2चा टेबलमध्ये 8 पण येतात आणि 16 पण येतात. मग 2च्या टेबलमध्ये किती नंबरला 8 येतात? 2 1 ज 2, 2 2 ज 4, 2 3 ज 6 आणि 2 4 ज 8, 2 4 ज 8. त्यामुळे या डिव्हिजनचा आन्सर आलं 4. 2च्या टेबलमध्ये 4 नंबरला 8 येतात म्हणून 8 डिवाइडेड बाय 2चा आन्सर आलं 4. त्यानंतर 2च्या टेबलमध्ये 16 किती नंबरला येतात? तर 2 8 ज 16. त्यामुळे इथे माझा आन्सर येईल पहा 8 म्हणजे 4/8. 8/16ला जर 2 ने डिवाइड केलं तर नवीन आन्सर काय मिळाले मला? 4/8. तर हा जो नवीन फ्रॅक्शन मिळालेला आहे हा याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. आणि इथे आपण जर बघितलं तर डिवाइड केल्यानंतर जो नवीन फ्रॅक्शन मिळतो तो पहिल्या फ्रॅक्शनपेक्षा दिसायला लहान दिसतोय बा. मल्टिप्लिकेशन केल्यावर नवीन फ्रॅक्शन हा दिसायला मोठा दिसेल आणि डिव्हिजन केल्यानंतर नवीन फ्रॅक्शन हा मूळ फ्रॅक्शनपेक्षा दिसायला लहान दिसेल. आता फक्त 2 नेच भाग जातो का? आपण आणखी इतर कोणत्या संख्येने भागू शकतो का? तर याचा जर विचार केला तर इथे आपल्याला असं समजेल की 8 ने पण आपण डिवाइड करू शकतो. पहा 8च्या टेबलमध्ये 8 आहेत 1 नंबरला आणि 16 पण आहेत. म्हणजे आपण दोघांनाही 8 ने जर डिवाइड केलं, नंबर 2 मध्ये घेतो आपण 8 डिवायडेड बाय 8/16ला पण 8 नेच डिवाइड केलं तर नवीन फ्रॅक्शन मिळेल 8 1 ज 8 म्हणजे वरती 1 येईल आणि 8 2 ज 16. कोणता फ्रॅक्शन आला पहा नवीन? 1/2. हा सुद्धा या फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. अजून एखादी कोणती संख्या आहे का? याचा जर आपण विचार केला तर आणखी एक संख्या सापडला आपल्याला, ती म्हणजे 4. 4च्या टेबलमध्ये 8 पण आहेत आणि 16 पण आहेत. मग इथे 8/16 या दोघांना मी 4 ने डिवाइड करेल. 4 ने डिवाइड केल्यानंतर 4 2 ज 8 अँड 4 4 ज 16. नवीन फ्रॅक्शन मिळाला किती? 2/4. म्हणजे या ठिकाणी हे जे 3 फ्रॅक्शन तुम्हाला मिळालेले आहेत वेगवेगळ्या संख्यांनी आपण डिवाइड केलेला आहे. इथे कोणतीही संख्या घेऊन चालणार नाहीये. तुम्हाला तो टेबल पाहावा लागेल आणि भाग जातो की नाही याचा विचार करावा लागेल. आणि म्हणून हे जे नवीन फ्रॅक्शन मिळालेले आहेत ते या 8/16चे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण इक्वल टूचं चिन्ह टाकू शकतो. 8/16 इज इक्वल टू 4/8 इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू 2/4. हे सगळे एकमेकाचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत. पुन्हा एकदा बघा, मल्टिप्लिकेशन केल्यावर मिळणारे जे काही फ्रॅक्शन आहेत ते मूळ फ्रॅक्शनपेक्षा दिसायला मोठे दिसतील आणि डिव्हिजन केल्यावर मात्र मिळणारे जे नवीन फ्रॅक्शन आहेत ते मूळ फ्रॅक्शनपेक्षा दिसायला लहान दिसतील, छोटे दिसतील. ही गोष्ट लक्षात का ठेवायची? कारण याच्यावर आपल्याला पुढे काही प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे हे नीट समजून घ्या. मल्टिप्लिकेशनने मिळणारे फ्रॅक्शन मूळ फ्रॅक्शनपेक्षा दिसायला मोठे दिसतात आणि डिव्हिजनने मिळणारे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन हे मूळ फ्रॅक्शनपेक्षा दिसायला लहान दिसतात. एक असाही प्रश्न आपला इथे विचारला जातो पहा, तो आपण समजून घेऊ. फाइंड अ फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 24 विच इज इक्विव्हॅलंट टू 5/6. 5/6ला इक्विव्हॅलंट असलेला असा फ्रॅक्शन शोधा की ज्याचा डिनोमिनेटर 24 असला पाहिजे. डिनोमिनेटर दिलाय त्यांनी किती आहे? 24 आहे. म्हणून दिलेला जो फ्रॅक्शन आहे 5/6 हा दिलाय, याला इक्वल असलेला म्हणून इक्वल टूचं चिन्ह दिलंय पहा. नवीन फ्रॅक्शन आपल्याला शोधायचं आहे की ज्याचा डिनोमिनेटर 24 असेल. न्यूमरेटर माहीत नाही आपल्याला म्हणून तिथे मी बॉक्स टाकलाय रिकामा. मग याचं उत्तर काढताना आपण विचार करणार आहोत की 5/6 याला कुणी मल्टिप्लाय केल्यानंतर
मला नवीन फ्रॅक्शन मिळणार आहे. आता मल्टिप्लायज का? कारण मूळ फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 6 आहे आणि नवीन फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 24 आहे. म्हणजे यापेक्षा हा फ्रॅक्शन मोठा दिसतोय, म्हणून या डिनोमिनेटरला कोणत्या तरी संख्येने मल्टिप्लाय केलेलं आहे. जर इथला फ्रॅक्शन 6 पेक्षा लहान असता तर डिव्हाइड केलेलं असतं, परंतु तसं नाही, इथे मल्टिप्लाय केलेला आहे. त्यामुळे हा फ्रॅक्शन, नवीन जो फ्रॅक्शन आहे त्यातील ज्या संख्या आहेत त्या मोठ्या असणार आहेत. तर इथे विचार करा, आता 5 ला कोणी मल्टिप्लाय केल्यानंतर इथलं उत्तर ते माहीत नाही आपल्याला, पण इथलं उत्तर माहिती आहे. 6 ला कोणी मल्टिप्लाय केल्यावर 24 मिळतात. आपण जर 6चा टेबल म्हणत गेलो, 6 1 ज 6, 6 2 ज 12, 6 3 ज 18, 6 4 ज 24, 6 4 ज 24. म्हणजे इथे जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर 24 आन्सर येत आहे. दिलेल्या फ्रॅक्शनच्या डिनोमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय केल्यास आपल्याला पाहिजे तसा डिनोमिनेटर मिळतोय, म्हणून 4 नेच वरती पण मल्टिप्लाय करायचंय न्यूमरेटरला. 5 × 4 इज इक्वल टू किती होतील? 5 4 ज 20. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं पहा की 5/6चा असा फ्रॅक्शन शोधायला सांगितला होता की ज्याचा डिनोमिनेटर किती असेल? 24 असेल. तर आपण तो शोधलेला आहे आणि तो फ्रॅक्शन आलेला आहे 5/6 इज इक्वल टू 20/24. अशा पद्धतीने आपण हा नवीन भाग जो आहे तो नीट बारकाईने समजून घ्यायचा आहे. इथं मी जी उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत ती फक्त नमुन्याची उदाहरणं आहेत, एक्झाम्पलसाठी घेतलेली आहेत. आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये या चॅप्टरमध्ये असलेला जो काही प्रॉब्लेम सेट आहे तो सोडवायचा आहे. म्हणून या व्हिडिओतील सर्व बाबी ज्या समजून दिलेल्या आहेत, ज्या आकृत्या काढलेल्या आहेत, आपण त्या नीट लक्षपूर्वक पाहून समजून घ्यायच्या आहेत. आणि या व्हिडिओमध्ये जी काही उदाहरणं मी सोडून दाखवली आहेत ती आणि काढलेल्या ज्या आकृत्या आहेत त्या आपल्या वहीमध्ये आपण सर्वांनी अगदी छान अक्षरात व्यवस्थित लिहून काढायच्या आहेत. ओके, धन्यवाद.